नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल कुठल्याही पातळीवर होणार नाहीत याची स्पष्टोक्ती केंद्रीय नेतृत्वाने दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निकालाच्या नंतर त्यांच्या विद्यमान प्रशासकीय जबाबदारीतून त्यांना मोकळं करावं अशी मागणी केली खरी, पण केंद्रीय नेतृत्वाने ही मागणी नाकारलेली आहे. परिणामस्वरूप देवेंद्र फडणवीस विद्यमान ज्या खात्यांची जबाबदारी सांभाळतायत त्या काही खात्यांमधील फेरबदल टाळला तर ते आहेत त्या स्थितीत राहतील अशी अपेक्षा आहे. येत्या काळामध्ये जर मंत्रिमंडळाचा विस्तार महाराष्ट्रात झाला तर फडणवीसांचे एखादं खातं इकडे तिकडे होऊ शकतं, पण मुख्य म्हणजे गृह विभाग आणि उपमुख्यमंत्री पद हे त्यांच्याचकडे राहील यावर केंद्र पातळीवरून शिक्कामोर्तब झालंय. हे सगळं करण्यात आलं कारण महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या विधानसभाच्या निवडणुकांपूर्वी राज्यात भाजपाची घडी आणखी बिघडवावी असं केंद्राला वाटत नाही. या निर्णयाचा परिणाम हा जितका भारतीय जनता पार्टीवर आहे तितकाच तो देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा होणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक मोठा मानसिक धक्का निकालातून मिळाला. या मानसिक धक्क्याला सहन करत आता त्यांनी पुढची वाटचाल करायचं ठरवलंय. लवकरच ते महाराष्ट्रात संवाद यात्रा काढणार आहेत आणि दुभंगलेली मनं जोडायचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्यासमोर आव्हान खचून गेलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं आहे, युतीतल्या समन्वयाचं आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राचा नेता म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्याचं आहे. कारण त्यांच्या याच प्रतिमेला त्यांच्या आसपासचेच लोक सातत्याने आव्हान देत आहेत हे इथे निश्चितपणे नमूद करावं लागेल. ही संपूर्ण परिस्थिती बदलण्यासाठी जी आव्हानं देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहेत, समोर आहेत, ज्याला त्यांना सामोरं जायचं आहे ती कोणती याची चर्चा आजच्या लक्षवेधीत. लोकसभेच्या निवडणूक निकालाचं निरीक्षण करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी जी बैठक दिल्लीत झाली त्यानंतर केंद्रीय पातळीवरचे आदेश कोणत्या शब्दात आले ते आपण पटकन पाहूयात. सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है, किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं. एनडीए की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है, किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं. एनडीए की महायुति की सरकार बहुत मजबूती से हमें महाराष्ट्र में लानी है, किसी प्रकार का कोई बदलाव का सिलसिला नहीं. आपण चर्चेसाठी सोबतच्या मान्यवरांकडे वळतो आहोत. आपल्यासोबत संजय ठाकूर आहेत. संजय ठाकूर जोडले गेलेत आपल्यासोबत मुंबईहून फोनद्वारे. ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून आहेत. राजेश कोचरेकर आपल्यासोबत आहेत राजकीय विश्लेषक या नात्यानं, आणि नागपूरहून आपल्यासोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं जोडले गेलेले आहेत विकास वैद्य. मला पटकन आधी संजय ठाकूर यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. ठाकूर साहेब, देवेंद्र फडणवीसांच्या समोरची आत्ताची तातडीची थेट दोन आव्हानं कुठली आहेत? देखिए, एक तो जिस तरह से लोकसभा चुनाव के बाद के जो परिणाम हैं उसमें निश्चित रूप से अगर उसका विश्लेषण करेंगे आप तो कहीं ना कहीं कुछ चूक हुई है, कोऑर्डिनेशन में चूक हुई है, कहाँ चूक हुई है, ये एक बहुत ही महत्वपूर्ण विषय है. लेकिन ये निश्चित है कि देवेंद्र फडणवीस जी ने महाराष्ट्र और खास तौर पे भारतीय जनता पार्टी के एक एक नेताओं तक उनकी अपनी पकड़ है. वो एक एक लोगों से सीधे जुड़े हुए हैं, वो सबको जानते हैं. अगर वो बात करना शुरू करेंगे लोगों से तो फिर से एक बार लोगों को बहुत तेजी के साथ जोड़ लेंगे और जोड़ने के साथ आगे आने वाले समय में निश्चित रूप से वो एक अच्छा परिणाम देंगे, जैसा उन्होंने 2014 में भारतीय जनता पार्टी की सत्ता लाई थी मेहनत करके, और 5 साल निर्विवाद रूप से बहुत ही सुंदर तरीके से उन्होंने महाराष्ट्र का शासन, बेदाग शासन चलाया था. और यही कारण था कि 2019 में उनके शासन से प्रभावित होकर महाराष्ट्र की जनता ने
2019 में फिर से उनको मुख्यमंत्री बनाने का मैंडेट दिया था। लेकिन जैसा कि आप लोग जानते हैं कि महाराष्ट्र की राजनीति में कैसी कैसी घटनाएं हुई और किन्हीं परिस्थितियों में उनको मुख्यमंत्री नहीं बनाया जा सका। ठीक है, वो एक अलग विषय है, लेकिन देवेंद्र फडणवीस जी भारतीय जनता पार्टी के एक एक कार्यकर्ता और नेताओं तक उनका अपना संवाद है और फिर से वो संवाद साधने, क्योंकि सरकार में रहते समय उनको शायद लगा होगा कि समय कम दे पा रहे हैं, इसलिए अब वो ज्यादा समय देंगे और संवाद करेंगे और बिल्कुल 2014 की भाजपा आने वाले समय में आपको नजर आएगी। संजय जी, तुम्ही जोडलेले रहा पटकन। आता आपण राजेश कोचरेकर यांच्यापर्यंत पोहोचतो। राजेश जी, आवाज येतोय माझा आपल्यापर्यंत? हो, येतोय। मुद्दा इथे समन्वयाचा आहे आणि मला या समन्वयाच्या मुद्द्यावर आपण अधिक थेट स्पष्टपणे बोलावं अशी अपेक्षा करतो। तुम्ही सांगा, जो महायुतीत समन्वयाचा अभाव लोकसभेत दिसला तो सांधण्यासाठी फडणवीसांच्या समोरचं आव्हान कुठलं? एक पाऊल पुढे जाण्याचं का नक्की आसपास कोण कसं आहे हे तपासण्याचं? नाही, जर प्रसादजी इथे जर आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्याचा सगळ्या विषयांवरचा अभ्यास आहे, पण नेत्याचा अभ्यास हा तेव्हाच परिपक्व होत असतो जेव्हा त्याच्याकडे वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती येत असते। आता देवेंद्र फडणवीस यांची जर आपण उंची पाहिली तर शारीरिक उंची त्यांची 6 फुटाच्या आसपास आहे, पण त्यांच्या अवतीभोवती जे लोक आहेत ते इतके खुजे आहेत आणि त्या सगळ्या लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या व्यक्ती महात्म्यामध्येच किंवा देवेंद्र फडणवीस हे कसे लार्जर दॅन लाईव्ह आहेत हे सांगण्यामध्ये आपली ऊर्जा आणि वेळ वाया घालवलेला आहे। आणि देवेंद्र फडणवीस हे काहीसे या अशा खुज्या लोकांनी केलेल्या वर्णनामुळे आणि त्यांच्या कौतुकामुळे मोहरून गेल्याचं आपल्याला बऱ्याच वेळेला दिसलेलं आहे। आणि हेच त्यांच्याकडे येणारा जो इनपुट आहे किंवा त्यांच्याकडे येणारी जी माहिती आहे, जी राजकीय गुणात्मक मूल्य आहेत राज्यभरातली आणि देशभरातली, तीच कुठेतरी अडवण्याचं काम ही सगळी खुजी मंडळी करतायत। आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन बोलावं, त्यांच्याशी संवाद साधावा अशी व्यवस्था राहिलेली नाही आणि त्यामुळेच त्यांना आता ही संवाद यात्रा काढावी लागते। त्यामुळे जर देवेंद्र फडणवीस यांना 2014 किंवा त्याच्या आधीचा देवेंद्र फडणवीस जो विरोधी पक्षात होता तो जरी हवा असला किंवा 2014चा देवेंद्र फडणवीस हवा असला, तर त्यांना अवतीभोवती जे त्यांच्या राजकीय तण जे उगवलेलं आहे ते पहिलं त्यांना दूर करावं लागेल। मी इथे मुद्दाम कोणाची नावं घेणार नाही, पण ज्यांची त्यांच्या जुन्या पक्षामध्ये वाताहत झाली होती अशा सगळ्या लोकांना गोळा करून देवेंद्र फडणवीस यांनी जे आपल्या अवतीभोवती राजकीय तण जमा केलेलं आहे हे मला वाटतं त्यांच्यासाठी खूपच घातक ठरलेलं आहे। आणि इतर संवाद साधण्यापेक्षा आजूबाजूचे हे जे काही लोक आहेत सगळे व्यक्तिपूजेमध्ये अडकलेले, त्यांना शांत करणं किंवा त्यांना 4 हात लांब करणं ही देवेंद्र फडणवीस यांची आता सगळ्यात महत्वाची गरज आहे असं मला वाटतं। संजय ठाकूर आपल्यापर्यंत येतो। ठाकूर साहेब, आत्ताच्या घडीला संवाद वाढणं आणि कार्यकर्त्यांच्या मनातली गोष्ट ओळखणं याच्यासाठी देवेंद्र फडणवीसांना काय करावं लागेल? ऐसा है प्रसाद जी कि देवेंद्र फडणवीस जी के लिए इसमें कुछ भी नया नहीं है और सबसे ज्यादा महत्वपूर्ण बात जो है वो ये समझने की है कि अगर लोकसभा में जो कि कुछ सीटें कम जरूर आई हैं, लेकिन भारतीय जनता पार्टी का जो मत प्रतिशत था वो बिल्कुल वैसा का वैसा 0.3% कम हुआ है। खाली भारतीय जनता पार्टी के मत प्रतिशत में कोई भी कमी नहीं आई है। ये तो एक झूठा विरोधकों का जो प्रचार, विरोधी पक्ष का जो झूठा प्रचार था, संविधान बदल देंगे, संविधान बदल देंगे, इस देश के मुसलमान नरेंद्र मोदी जी के खिलाफ मत कर रहे थे और संविधान बदल लेने की उपापोह में जो दलित मुस्लिम पोलराइजेशन एक तरफा हुआ और जिस तरह से डिवीजन हुआ, उस वजह से जरूर सीटों में कुछ जो स्थिति दिख रही है वो दिख रही है। लेकिन जहां तक इस देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी और महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री आज के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी की बात है, वो राजनीति को बहुत बारीकी से समझते हैं और उनको पता है इसको कैसे ठीक करना है। आह्वान तो है ही, उससे इनकार नहीं किया जा सकता, लेकिन ये जो आरोप लगते हैं ना देवेंद्र फडणवीस जी साहब पे कि इस तरह से उस तरह से यहाँ से वहां से, इस तरह की बात करने वाले लोगों को ये समझना पड़ेगा कि जब किसी भी पार्टी को अपना आकार बड़ा होता है, उसका दायरा बड़ा होता है, तो समावेशी प्रवृत्ति होती है और बहुत सारे लोगों का इंक्लूजन करना पड़ता है। अब आप 1987 की भारतीय जनता पार्टी और 2024 की भारतीय जनता पार्टी का आकार में भी तो फर्क है ना।
तो बहुत सारी ऐसी चीजें हैं जो दूर से अलग दिखती हैं लेकिन हकीकत में अलग होती हैं। देवेंद्र फडणवीस जी के लिए बिल्कुल ये एक चिंता का विषय रहा होगा, लेकिन मेरा पूरा विश्वास है कि उन्होंने इस पे काफी वर्किंग की होगी और बहुत जल्द अपने लोगों से बात करके चीजों को दुरुस्त करेंगे। पटकन विकास वैद्य यांच्यापर्यंत पोहोचू। विकासजी नागपुरातून आपल्या सोबत आहेत। नागपूर ही देवेंद्र फडणवीसांची मूळ कर्मभूमी आहे। आता अर्थात महाराष्ट्रभर त्यांचा पसारा वाढलाय, देशपातळीवरही प्रस्थापित झालेले फडणवीस हे जेव्हा नागपुरात परततात त्यावेळेला त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती काय असते हे यासाठी विकासजी आपल्याला लक्षात घ्यायला हवं, कारण देवेंद्र फडणवीसांच्या मागच्या निवडणुकीत त्यांना झालेलं नुकसान हे या वेळेला त्यांना होऊ द्यायचं नसेल तर काय करावं लागेल? नाही, मला वाटतं दोन तीन गोष्टी अशा आहेत की ज्या काही स्ट्रॅटेजी यावेळी देवेंद्र फडणवीसांनी या निवडणुकीत वापरल्या याच्यामध्ये आणि 2019च्या स्ट्रॅटेजीमध्ये फारसा फरक नव्हता। एक गोष्ट महत्वाची आहे फक्त की यावेळी जी महायुती झाली यावेळेस शिंदेची शिवसेना सोबत होती आणि अजित पवारांचं एनसीपी सोबत होतं आणि सर्व काही परिस्थिती अनुकूल असताना देखील जे काही शॉकिंग रिझल्ट आले, तर मला स्वतःला वाटतं असं की एकतर एक छोटीशी घटना मी आपल्याला सांगतो की 3 दिवसांपूर्वी नागपूरमध्ये एका माजी नगरसेवकाला, आता इलेक्शन झालेले नाहीयेत महापालिकेचे, तर त्या माजी नगरसेवकाला लोकांनी मारलं। बिलकुल याकरता मारलं की त्यांना काहीतरी पाण्याचा प्रॉब्लेम आला होता। तर ही घटना साधीसुधी नाही। या घटनेचा सरळ निवडणुकीशी आपण संबंध असा जोडू शकतो, हा सगळ्याच ठिकाणी संबंध जोडावा लागेल की मुळात लोकांना यावेळेस सभेच्या निवडणुकीत आपण पाहिलं की राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्दे हे फार महत्वाचे ठरले। त्यामुळे स्थानिक मुद्द्यांना आता हे जे स्थानिक मुद्द्यांचा असा इश्यू झालेला आहे की लोकांना कोणाकडे जावं, त्यांच्याकडे समजा पाणी नाही आहे, त्यांची समजा वीज गेलेली आहे, त्यांच्याकडे कचऱ्याचा इश्यू आहे किंवा आरोग्य यंत्रणा बरोबर नाही आहे, तर यासाठी डायरेक्ट त्यांना आमदारांकडे जावं लागतं। तर ही जी एक मोठी फळी जो मधला जो दुवा आहे, तर मला वाटतं हा जो कनेक्ट आहे, आपण देखील आपल्या बोलण्यामध्ये सांगितलं की हा जो कनेक्ट आहे, हा कनेक्ट त्यांना एस्टॅब्लिश करावा लागेल। या इलेक्शनमध्ये त्यांनी एक्झिक्युशन चांगलं केलं, पण ते एक्झिक्युशन ते पर्कोलेट झालं आहे का शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत? जे काही त्यांनी पन्ना प्रमुख, सुपर वॉरियर आणि सगळे जे आणले होते आणि मग त्याच्यानंतरही वोटरच्या नावांचा जो गोंधळ झाला किंवा हा झाला सगळा, तर मला वाटतं ही जी स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे आता भूपेंद्र यादव आपल्या इथे येतात आहे इन्चार्ज म्हणून, नंतर अश्विनी वैष्णव येतात आहे। तर ही जी स्ट्रेंथनिंगची जी स्ट्रॅटेजी आहे आणि देवेंद्रजींनी ज्या क्षणी भाजपनी त्यांना राजीनामा नाही द्यायला सांगितला त्यानंतर विकासजी मध्ये मध्ये आपलं वक्तव्य बाधित होतंय म्हणूनच थांबवतो। पटकन राजेश कोचरकर यांच्यापर्यंत जातो आणि नंतर या दोन्ही निरीक्षणांची उत्तरं आपण संजय ठाकूर यांच्याकडून घेऊयात। राजेशजी, टप्प्याटप्प्याने एकेका मुद्द्याला आपण स्पर्श करत पुढे जातो आहोत। आसपासची लोक, समन्वय हे मुद्दे झाले। व्यक्ती म्हणून त्यांना आता कोणत्या टप्प्यांवर आपल्या मधला बदल अधोरेखित करावा लागेल? नाही प्रसादजी, आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की आजच्या घडीला महाराष्ट्रातल्या भाजपकडे देवेंद्र फडणवीस यांच्या इतका मोठा चेहरा नाही, इतका मोठा नेता नाही की ज्याचा अर्थ गुन्हेगारी, शेती किंवा प्रशासन, विकास या सगळ्या गोष्टींवर अभ्यास असलेला असा तो नेता आहे आणि त्यांनी रिझल्ट दाखवलेला आहे। बघा, आता जे काही लोक सुखावतात किंवा त्यांना घेरतायत हे त्या अल्प काळासाठी, कारण हा एक स्टार बॅट्समन आहे, त्याचा बॅड पॅच आलाय म्हणून सगळ्यांना असं वाटतं की याला आता उचलून टीमच्या बाहेर काढा, तर असं ते कधी करू शकणार नाहीत, इतकं त्यांचं नाणं खणखणीत आहे। हा, आता हे खरं आहे की आता जी नुकती मंगळवारी रात्री बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांना सगळ्यांशी बोला, सगळ्यांना विश्वासात घ्या, हे जे केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं हे बरोबर आहे। याचं कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस यांना देखील हे कळलेलं आहे की आपणच नंबर 1 आहोत आणि त्या म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचा एक छोटासा कुठेतरी कैफ त्यांच्याही डोक्यात गेला, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी भरवला आणि एका चांगल्या नेत्याचं नुकसान होतंय की काय असं वाटत असताना केंद्रातल्या दिल्लीश्वरांना भाजपच्या थोडंसं एक शहाणपण सुचलं की त्यांना बदलूया नको, त्यांना काही थांबायला सांगूया नको, त्यांना मोकळं करूया नको, ही खूप गरज होती आणि या एका निर्णयाचा
देवेंद्र फडणवीस हे वेगळ्या पद्धतीत आपल्यासाठी आणि पक्षासाठी उपयोग करून घेतील याची मला खात्री आहे. कारण तो असा बॅट्समन आहे की त्याला एक जर जीवदान दिलं ना तर तो 100 करू शकतो. आणि आता त्यांना केंद्रीय नेतृत्वाने त्यांना ही जी पुन्हा काहीच सावरण्याची आणि सुधारण्याची संधी दिलेली आहे त्याचा ते नक्की फायदा उठवतील याची मला खात्री आहे. त्यांनी फक्त ते गाडीत बसल्यानंतर सतत काचा बंद करून घेतात किंवा त्यांच्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत, हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, त्यांच्या अवतीभोवतीचे जे काही त्यांच्या टीम देवेंद्र मधले जे काही लोक आहेत की ते साहेब तुम्ही आता कोणाला हात दाखवू नका, कोणाला हात मिळवू नका, हे सांगणारे लोक आहेत, हे मी तुम्हाला सांगतो. मग या अशा सगळ्या लोकांना दूर करून जोपर्यंत पक्षाचा कार्यकर्ता, आमदार, नगरसेवक, नेते हे जोपर्यंत त्यांना येऊन भेटत नाहीत आणि देवेंद्र त्यांच्यामध्ये जोपर्यंत विलीन होत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात भाजप पुन्हा तेवढी चांगली कामगिरी करू शकणार नाही. पण मला खात्री आहे की या ज्या काही चुका झाल्या आहेत त्यातून देवेंद्रजी नक्की सुधारतील. म्हणा, सुधारण्यापेक्षा ते बिघडलेले नाहीच आहेत, पण ते करेक्शन करतील. एका चांगल्या बॅट्समनने अगदी काय मुळाक्षरं गिरवायची नसतात, एक थोडंसं आपलं टेक्निक जे आहे ते फिनिश करून घ्यायचं असतं. फडणवीस ते करतील असं मला वाटतं. बिलकुल राजेश कोचरकर, चर्चेला पुढे नेत असताना एक महत्वाचा मुद्दा इथे जरूर मांडायला हवा. भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातले देवेंद्र फडणवीस 2 विक्रम स्वतःच्या नावावर घेणारे राजकारणी आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या नावावरचा पहिला विक्रम काय आहे तर सर्वाधिक आमदार निवडून आणणं, स्वतःच्या नेतृत्वात निवडून आणणं, जे त्यांनी 2014ला करून दाखवलं. 2019 मध्ये एक आणखी विक्रम देवेंद्र फडणवीसांच्या नावावर नोंदवला गेला आणि तो म्हणजे युती असताना सर्वाधिक आमदार निवडून आणणं. जी किमया या आधी बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन या दुकलीला जमली नव्हती, ती देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे या युतीने सर्वाधिक आमदार निवडून आणले आणि इतकं बहुमत महाराष्ट्राच्या जनतेनं कोणालाही दिलं नव्हतं. प्राप्त स्थितीमध्ये त्यावेळेला वेगळे निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतले. राजकारण कसं बदललं ते अख्ख्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. मग आता माझा प्रश्न संजय ठाकूर यांना आहे. संजयजी, जे काही भूतकाळात घडलेलं आहे ते विसरून जनता देवेंद्र फडणवीसांच्या प्रती काय कौल देऊ शकते? देखिए प्रसाद जी, ऐसा है कि 2013 के देवेंद्र फडणवीस जो महाराष्ट्र के अध्यक्ष थे और 2014 के बाद के देवेंद्र फडणवीस जो महाराष्ट्र के मुख्यमंत्री हो गए, उनमें एक मूलभूत अंतर ये था कि जब 2014 के पहले हुए थे तो सिक्योरिटी रीजंस नहीं थे, वो प्रोटोकॉल नहीं था, वो आसानी से मिल सकते थे लोगों से. मुख्यमंत्री बनने के बाद सिक्योरिटी, बुलेट प्रूफ गाड़ी, कांच आसानी से उतारना चढ़ाना वो पॉसिबल नहीं होता है. एक बात समझना पड़ेगा लोगों को. उसके बावजूद भी वो उनके अपने मन की भावना थी कि उनको लगा कि शायद सरकार में रहने की वजह से मैं थोड़ा सा दूर हुआ हूं अपने लोगों से, इसीलिए उन्होंने अपनी इच्छा भी व्यक्त की कि मैं अब संगठन की राजनीति फिर से करना चाहता हूं, चीजों को जोड़ना चाहता हूं. लेकिन देखिए, एक बात तो निश्चित तौर पे, अभी राजेश कोचरेकर जी बोल रहे थे, कोचरेकर जी, कि ये निश्चित तौर पे है कि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के नेता आज भी देवेंद्र फडणवीस जी हैं 1 नंबर के, कल भी देवेंद्र फडणवीस जी होंगे 1 नंबर के. ये तो महाराष्ट्र ने अपनी आंखों से देखा है, ये उन्होंने साबित किया है कि उस कैलिबर का कोई दूसरा नेतृत्व यहाँ भारतीय जनता पार्टी के पास नहीं है. और ये देवेंद्र फडणवीस जी हैं जो महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी को इन स्थितियों से बाहर एक बार फिर लेके जा सकते हैं. 2019 का जो मैंडेट था, ठाकूर साहेब, माझा एक छोटा प्रश्न आहे. फक्त माझा एक छोटा प्रश्न तुम्हाला आहे की टीम देवेंद्र पुन्हा एकदा बांधण्याची गरज आहे का? टीम देवेंद्र बांधलेलीच आहे. पुन्हा म्हणजे काय, टीम देवेंद्र एकदम मजबूत आहे. बर, फक्त तुम्हाला सांगतो की काय परिस्थिती घडली या नवीन गठबंधन मध्ये पॉलिटिक्स करत असताना आणि इलेक्शन मध्ये जात असताना, जेव्हा कोऑर्डिनेशन कुठेतरी देवेंद्रजीने स्पष्टीकरण दिलंय जी, कुठेतरी आमचा लोकांचा जो आपसाचा एक समन्वय होता, शिंदे सेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचा, तिथे कुठेतरी आपला काहीतरी कमी झालाय, म्हणून थोडाफार मतं तिथे झाली आणि त्या गठबंधन जी इंडी गठबंधन होती त्यांना जास्त थोडी मतं मिळाली आणि म्हणून हा भारतीय जनता पार्टी एक पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचा मत प्रतिशत अजिबात कमी झालेला नाही.
हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीसांचा जो समन्वय होता आणि जो कारकिर्दी होती या चुनावामध्ये ती पण एकदम छान उत्तम प्रकृतीची होती. पण या पोलरायझेशन आणि थोडंफार कोऑर्डिनेशन मध्ये कुठेतरी कमी झालंय तर ते त्यांनी स्वतः स्वीकारलेलं आहे. ठीक आहे, याच मुद्द्यावर पटकन पुढे जाऊया. आपण जो कोऑर्डिनेशनचा मुद्दा मांडत आहात त्या निमित्तानं आता मला आधी मी विकासजी मगाशी खरं तर आपल्याला थांबवलं, माफ करा, पण मी पुढच्या टप्प्यात आपल्यापर्यंत येतो. एक राजेश कोचरेकर यांना विनंती करतो, मिनिटभरामध्ये पटकन याचा खुलासा करा. एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यातला समन्वय हा खाली झिरपत का नाही? नाही, एक दोन गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष पूर्णपणे संघटन बांधलेला असा पक्ष आहे. फक्त आता तिथे गडबड अशी झाली आहे की जो माणूस वरून निर्णय देणार आहे त्याला कोणीतरी घेरलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा गडबडीचा विषय आपल्या समोर येतोय. नाही, मग माझा तोच मुद्दा आहे की खाली ज्या वेळेला राजेशजी आपल्याला फोन येतोय दरम्यानच्या काळात तो सुधारून घ्या. मी आपल्याला पटकन माझा प्रश्न उपस्थित करतो की जो निर्णय होतो त्याच्या अंमलबजावणीतले अडथळे कोणते आहेत? नाही, अगदी खरं आहे. याचं कारण असं आहे की भाजपचं जर आपण पाहिलं तर तिथे संघटन उत्तमरित्या बांधलेलं आहे. पण एकनाथ शिंदेकडे जर पाहिलं तर ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि ते वन मॅन आर्मी आहेत. सगळं त्यांना स्वतःला करायला लागतंय आणि त्यामुळे जोपर्यंत त्यांच्याकडे जात आहे ते खाली झिरपवणं ही शिंदेकडची पण एक अडचण आहे. आणि अजितदादांकडची तर अडचण अशी आहे की तिथे प्रत्येक जण माझं संस्थान कसं सुरक्षित राहील हेच बघतोय. ह्या जो सगळा गोंधळ आहे, हे बघा, उद्धव ठाकरेंच्या, आता उद्धव ठाकरेंना लोक दोष देत असतील की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना हे केलं ते केलं वगैरे, पण आपण इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की उद्धव ठाकरे यांची संघटना किंवा शिवसेना ही खूपच शिस्तबद्ध होती किंवा आहे. बघा, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबद्दल आणि त्यांच्या नेतृत्व गुणांबद्दल मतमतांतर असू शकतील, पण त्या शिवसेना ही संघटना म्हणून जर आपण विचार करतो त्यावेळेला ती बाळासाहेब ठाकरे यांनी बांधलेली शिवसेना आहे. आणि त्यामुळे जे तुम्ही मगाशी म्हणालात की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जोडगोळीने इतके आमदार निवडून आणले, खरंच आहे ते जे यश आहे ते संघटनेचं आहे. आता संघटना या पातळीवर पण देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल नाराजी आहे. लोक जाहीरपणे बोलत नाहीत कारण फडणवीस हा खूप मोठा नेता आहे. त्यामुळे छोटे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्यांच्याबद्दल असं काही बोलणार नाहीत, पण त्यांचे काही निर्णय, त्यांच्या काही गोष्टी, त्यांचं अटकून राहणं किंवा त्यांचं लोकांपर्यंत व्यक्त न होणं, या सगळ्या गोष्टींमुळे हा सगळा परिणाम आणि परिपाक घडताना दिसतोय. जी संजय ठाकूर, याचं उत्तर आहे आपल्याकडे? देखिए, ऐसा है कि संसार का कोई भी व्यक्ति संसार में सबको खुश नहीं रख सकता. बहुत बड़ा संगठन है, दुनिया का सबसे बड़ा संगठन है. मुझे नहीं लगता ऐसा कुछ है, लेकिन ऐसा कहीं कुछ होगा भी तो ये बहुत सामान्य सी बात है. ऐसी कोई बात नहीं है कि 100% लोग खुश हो जाएं किसी भी समय में. लेकिन ये निश्चित तौर पे है कि देवेंद्र फडणवीस जी ने अपने संगठन को पूरी तरह से मजबूत और सुरक्षित रखा हुआ है, उसमें कहीं कोई दो मत नहीं है. हाँ, टीम देवेंद्र फडणवीस के जो लोग हैं, मुझे ऐसा लगता है कई बार कि शायद लोग ज्यादा रिलैक्स हो गए थे कि अरे हम तो जीत ही रहे, हो गया. अब शिवसेना इतनी पुरानी पार्टी, भारतीय जनता पार्टी का मत प्रतिशत तो सारे विभाजन के बाद शिवसेना के हटने के बाद भी वही का वही है 35%. शिवसेना का मत प्रतिशत कहाँ पहुंच गया? 16% पे. और कल को पार्टी टूट के बनी हुई शिंदे शिवसेना का मत प्रतिशत हो गया 13.5%. तो देखिए, ये विवेचना करना कि वो इंटैक्ट है उद्धव ठाकरे जी का, बिल्कुल नहीं. उनका मत प्रतिशत तब आ गया है 16 जब इतना सारा पोलराइजेशन हुआ और उनको दलित और मुस्लिम मत मिले हैं तब भी. तो अगर कोई इंटैक्ट है तो वो भारतीय जनता पार्टी है महाराष्ट्र की राजनीति में. बाकी सबका मत प्रतिशत कम या ज्यादा हुआ है. हाँ, ये अलग बात है कि उद्धव ठाकरे के जाने की वजह से कांग्रेस और शरद पवार जी का बहुत ज्यादा फायदा हुआ, लेकिन उद्धव ठाकरे जी का लंबा नुकसान हो गया है. जी, मुद्द्याच्या अनुषंगानं विदर्भातल्या एका चर्चेच्या बाबतीत निश्चित आपल्याला विकास वैद्य यांच्यापर्यंत पोहोचायचे. विकासजी, वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची आहे. मला एका गोष्टीचा खुलासा पटकन लागेल. संघाचा संपूर्ण पाठिंबा फडणवीसांच्या पाठीशी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याबद्दल होणारा जातीवाचक प्रचार, या दोन्ही गोष्टींची सांगड येत्या निवडणुकीत कशी घालता येईल? नाही, हा दोन गोष्टी याच्यामध्ये की एक प्रचार असा केला जातोय की संघ म्हणताय की अजित पवारांशी युती जी आहे संघाला मान्य नाही. तर ही असं कुठेही संघाने डायरेक्ट म्हटलेलं नाही आहे.
आणि दुसरा जो जातीवाचक जो प्रचार फडणवीसांच्या अगेन्स्टमध्ये केला जातो, जो मागच्या निवडणुकीत देखील असं म्हटलं गेलं की कार्यकर्ते उचलायला त्यांनी नावं घेऊन सांगितले वेगवेगळ्या समूहाचे आणि मुख्यमंत्री मात्र होणार फडणवीस, अशा प्रकारचा जो प्रचार केला गेला की फडणवीसांनी राज्य करायचं, त्यांची जी कोणती जात असेल तर या समूहाचा, या जात समूहाचा माणूस हा नेतृत्व करेल महाराष्ट्राचं, तर हे मान्य नाही. अशा प्रकारचा जो अपप्रचार त्यांच्या बाबतीत केला गेला. पण मला स्वतःला वाटतं की तळागाळापर्यंत जो माणूस आहे त्याला फक्त सध्या फडणवीसांच्या कनेक्टची किंवा त्यांच्या संवादाची ही महत्वाची गरज त्याच्यापर्यंत जर ती झाली, पूर्ण झाली, तर हे आव्हान जे आहे हे आव्हान फडणवीस लिलया पेलू शकतात. आता जे त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाने जे निर्णय घेतलेला आहे त्यात फार मोठा मेसेज दडलेला आहे की आजही की देवेंद्र फडणवीसांशिवाय महाराष्ट्राचं राजकारण हे बीजेपीला हाताळता येणं शक्य नाहीये, ते इतकं सोपं नाहीये. विकास वैद्य, पटकन चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात मी संजय ठाकूर यांना बोलण्याची संधी देतोय. हा चर्चेतला शेवटचा प्रश्न आहे. संजयजी, मला याचा खुलासा करा की ज्या वेळेला निवडणुकीच्या निमित्तानं संवाद यात्रा सुरू होईल त्यावेळेला त्यांनी असं काय केलं गेलं पाहिजे की ज्यातून त्यांच्याबद्दल जर कुणाच्या मनात कुठलाही किंतु परंतु असेल तर तो गळून पडेल? हे बघा प्रसादजी, जातीवाचक प्रचार करणारे नेत्यांना हे माहित नाही का की देवेंद्र फडणवीस एक मात्र नेता ज्यांनी फुल 5 इयर टर्म महाराष्ट्रात कंप्लीट केली आहे आणि सक्सेसफुली कंप्लीट केली आहे. पण आता कोण आहेत ते म्हणणारे की पेशवाई आली म्हणून? आयुष्यभर ज्यांनी जातीवाचक आणि जातीवादचा राजकारण केलं, ज्यांनी मराठा ओबीसी करून भांगडा लावली लोकांमध्ये, ते लोक आता असं सांगतायत की पेशवाई आली म्हणून. अरे, महाराष्ट्राची जनतेने स्वीकारलेला आहे देवेंद्र फडणवीसांना नेता म्हणून आणि 5 वर्ष त्यांनी सक्सेसफुली त्यांची कामगिरी करून दाखवली आहे महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राची जनता त्यांच्यावर प्रसन्न होती म्हणून पुन्हा दुसऱ्यांदा 2019 मध्ये त्यांना मुख्यमंत्री करायला त्या मॅन्डेट दिला होता. पण त्यांच्या सोबत जे काय केलंय उद्धव ठाकरे साहेबांनी ते लोकांना माहित आहे. पण महाराष्ट्राच्या जनताला सुद्धा सर्व प्रकार माहित आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळात तुम्ही बघणार की परत देवेंद्र फडणवीस एक सक्सेसफुल नेता म्हणून समोर येते. धन्यवाद संजयजी आपल्या या उत्तराच्यासाठी. वेळ मर्यादेमध्ये चर्चा आपण आटोपती घेतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.